कर्जमाफीबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आमचा कर्जमाफीला विरोध नसून योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली। सकारात्मक न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। निवडणुकांमध्ये जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे विरोधी पक्ष निराश झाल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टोला हाणला। 8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनीही पत्रकार परिषद घेतली, पण त्यात कोणतेच नवीन मुद्दे नव्हते याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला। शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त उत्पादकता वाढली पाहिजे, शेतकऱ्यांचा नफा वाढला पाहिजे, याकरता राज्य सरकारचे प्रयत्न हे सातत्याने चाललेले आहेत। यासोबत सातत्याने कर्जमाफीचा एक मुद्दा देखील मांडला जातो आहे। राज्य सरकारनं अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की कर्जमाफीला राज्य सरकारचा विरोध नाही आहे। राज्य सरकार कर्जमाफीच्या बाजूनच आहे, फक्त ती योग्य प्रकारे झाली नाही तर त्याचा कसा दुरुपयोग होतो हे मागच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे। त्यामुळे ती कधी केली पाहिजे, कशी केली पाहिजे या संदर्भात त्याचा योग्य जो काही निर्णय आहे तो राज्य सरकार उचित वेळी घेईल। पण तोपर्यंत शेवटी कर्जमाफी केल्यानंतर आपण शेतकऱ्याला क्रेडिट वर्दी बनवत असतो, कारण ती कर्जमाफी शेतकऱ्याची होत नाही, ती बँकेची होते। पण शेतकरी नव्याने कर्ज घ्यायला पात्र होतो, तर ती पात्रता त्याला झाली पाहिजे याकरता राज्य सरकारने योजना तयार केलेली आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांना पुन्हा पात्र हे आपण केलेलं आहे। सत्तारूढ पक्षावर त्या ठिकाणी आपला विश्वास दाखवलेला आहे। म्हणजे ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी आम्ही आणि शिवसेना वेगळे लढलो तरी देखील जी मतं मिळाली आहेत ती आम्हाला आणि सेनेला ही अधिक मिळालेली आहेत। त्याच्यामुळे एक प्रकारे सत्तारूढ पक्षावर हा लोकांनी जो विश्वास दाखवला त्यातनं विरोधी पक्ष अत्यंत निराशेत गेलेला आहे आणि त्या निराशेच्या पोटी आज विरोधी पक्षाला दुर्दैवाने हे लक्षात येत नाही आहे की नेमक्या मागण्या काय केल्या पाहिजेत, नेमकं काय बोललं पाहिजे। पण आमचं त्याबद्दल कुठला आक्षेप नाही आहे, आम्हाला विरोधी पक्षालाही सोबत घ्यायचं आहे।